नमस्कार, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण छान मस्त आरोग्यदायी अशी ड्रायफ्रूटची पावडर तयार करणार आहोत. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मुलांना किंवा आपल्याला जॉईंट पेन, पाठीचा त्रास किंवा कंबर दुखीचा त्रास असेल तर अशा पद्धतीची तुम्ही पावडर बनवून जर आहारामध्ये जर शामिल केली की हा त्रास तुमचा कमी होईल. बघा, अशा पद्धतीची मस्त दुधामध्ये घालून जर तुम्ही मुलांना दिली, मुलांचे चांगले शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास चांगल्या पद्धतीने होईल आणि त्यांचा विकास सुद्धा चांगला होईल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा, मी अर्धा वाटी तीळ घेतलेले आहे, 4 ते 5 चम्मच मी जवस घेतलेला आहे, अर्धा वाटी मी लाल भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत. त्यानंतर बघा, मी पिस्ता घेतलेला आहे अर्धा वाटी. त्यानंतर बघा, पाव ते दीड पाव मी त्यामध्ये खारीक घेतलेली आहे. खारीकमध्ये मस्त भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं, हाडाच्या बळकटीसाठी उत्तम टॉनिकचं काम करतं. त्यानंतर बघा, फुटाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं. त्यानंतर बघा, बदाम घेतलेला आहे आणि अक्रोड घेतलेला आहे अर्धा वाटी. त्यानंतर काजू घेतलेले आहे. त्यानंतर बघा, सूर्यफूलचं बी घेतलेलं आहे अर्धा वाटी. त्यानंतर 4 ते 5 मी वेलदोडे घेतलेले आहेत. त्यानंतर बघा, माझ्याकडे शतावरी कल्प होता, तो मी सुद्धा यामध्ये घालून घेत आहे. मखाने आहेत माझ्याकडे बघा, 100 ग्रॅम हे मखाने घेतलेले आहे आणि 1 पाव मी त्यामध्ये खडीसाखर घेतलेली आहे. खडीसाखरचे प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता किंवा ऑप्शनल आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता, नाही टाकले तरी चालेल. त्यानंतर बघा, सुरुवातीला मी जे खारीक घेतलेली आहे ती खारीक थोडीशी मी भाजून घेत आहे. खारीक छान भाजून घेतल्याने त्याची पावडर सुद्धा छान व्यवस्थित आपली तयार होते. बघा, अशा पद्धतीची खारीक व्यवस्थित भाजून घेत आहे. खारीकमध्ये भरपूर प्रमाणात आयरन, कॅल्शियम असतं, त्यामुळे लहान मुलांना खारीक जर दिली तर त्यांच्या आहारामध्ये त्यांना भूक सुद्धा चांगली लागते. बघा, आपली खारीक जी आहे ती भाजून झालेली आहे, ती आता वेगळ्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे. त्यानंतर बघा, मी तीळ घेतलेले आहे अर्धा वाटी. आता हे तीळ सुद्धा आपण खमंग भाजून घेऊया. तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं, हाडाच्या बळकटीसाठी उत्तम असं हे काम करतं. त्यानंतर बघा, तीळ भाजून झाले ते एका वेगळ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, जवस घेतलेला आहे. जवसामध्ये ओमेगा 3 असतं, हाडाच्या बळकटीसाठी, जॉईंट पेनसाठी आणि आपल्या मेंदूच्या विकासासाठी हे जवस उत्तम प्रकारे काम करतं. बघा, जवस सुद्धा छान खमंग भाजून झालेला आहे मंद आचेवरती. त्यानंतर बघा, आता हे पंपकिन सीड घेतलेलं आहे आणि सूर्यफूलचं बी घेतलेलं आहे. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं, आपल्या हाडांच्या बळकटीसाठी उत्तम तर आहेच. त्यानंतर बघा, आपल्या नसांची जी कमजोरी आहे ती सुद्धा हे पंपकिन सीड आहे ते कमी करतं. त्यानंतर यामध्ये विलायची घातलेली आहे. विलायचीने काय होते, आपल्याला पचायला सुद्धा हलकं जातं, अजिबात यामुळे गॅसेस वगैरे होत नाही आणि पचायला सुद्धा हलकं जातं. बघा, हे सुद्धा भाजून झालेलं आहे, ते सुद्धा मी आता एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. त्यानंतर बघा, संपूर्ण जे ड्रायफ्रूट आहे ते घालून घेऊया. त्यानंतर बघा, सर्व आपण ड्रायफ्रूट घेतले त्यामध्ये आयरन, कॅल्शियम, ओमेगा 3, झिंक, प्रोटीन, सर्व प्रकारचे जे आपल्याला पोषण मूल्य या ड्रायफ्रूटमुळे मिळतात. आपण जर ड्रायफ्रूट आहारामध्ये सामील जर केले तर अजिबात आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याची काम पडणार नाही. बघा, अशा पद्धतीचे आपण आता हे ड्रायफ्रूट सुद्धा आपण आता भाजून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण आता भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यानंतर बघा, मखाने घेतलेले आहे. मखानेमध्ये भरपूर कॅल्शियम असतं आणि मखाने सुद्धा नेहमी तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्की सामील करा. बघा, आता मखाने रोज जर तुम्ही खाल्ले तर थोडे तर आपले हाडे भरपूर छान स्ट्रॉंग होतील. बघा, मखाने सुद्धा भाजून झालेले आहेत. आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत हा मखाना भाजून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने ते सुद्धा आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया. बघा, संपूर्ण साहित्य मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, याच्यामध्येच मी फुटाणे सुद्धा घालून घेतलेले आहेत. बघा, आता हे ड्रायफ्रूट आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचे आहेत. जर तुम्ही गरम असताना काढता याला तेल सुटेल जरी आपली पावडर ते अजिबात अशी व्यवस्थित निघणार नाही. त्यानंतर बघा, खारीक घातलेली आहे, संपूर्ण मी खारीक घालून घेतलेली आहे. खारीक सुद्धा मी संपूर्ण थंड करून घेतलेली आहे. याची छान आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीची मस्त छान अशी खारीकची आपली पावडर तयार झालेली आहे. त्यानंतर बघा, जे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते सुद्धा संपूर्ण थंड करून घेतलेले आहेत. याची सुद्धा आपल्याला छान पावडर तयार करून घ्यायची आहे. बघा, आता याची छान आता मी पावडर तयार करून दे. अशाच पद्धतीने मी दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा याची छान पावडर बनवून घेतलेली आहे राहिलेल्या साहित्याची. बघा, मस्त छान पावडर झालेली आहे. बघा, यामध्ये तुम्ही शेंगदाणे सुद्धा घालू शकता. तुमच्याकडे जर आळीव असेल तर आळीव सुद्धा तुम्ही घालू शकता. आळीवमध्ये आयरन, कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि हाडाच्या बळकटीसाठी टॉनिकचं काम करतं.
बघा आता अशा पद्धतीने मी जे संपूर्ण जे आहे राहिलेलं साहित्य ते सुद्धा घालून घेत आहे आणि याची छान पावडर तयार करून घेत आहे. बाजारामधून महागड्या जे आपण प्रोटीन पावडर विकत आणतो त्यापेक्षा जर आपली घरगुती जर असं प्रोटीन पावडर तुम्ही तयार केली, कमी खर्चामध्ये सुद्धा होतं आणि चवीला सुद्धा उत्तम असं लागतं आणि लहान मुलं सुद्धा आवडीनेही आपण याचं जर मिल्कशेक असं बनवून दिला तर ते आवडीने पितात सुद्धा. त्यानंतर बघा यामध्ये मी खडीसाखर घेतलेली आहे. खडीसाखर जर तुम्हाला घालायची नसेल तर आवडीप्रमाणे आहे खडीसाखर. बघा अशा पद्धतीने बघा मी खडीसाखर सुद्धा बारीक करून घेतलेली आहे. खडीसाखरच्या ठिकाणी तुम्हाला जर गूळ वापरायचा असेल तर गूळ सुद्धा वापरू शकता आणि साखरचे प्रमाण सुद्धा कमी जास्त तुम्हाला जर करायचे असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा राहिलेली जे शतावरी पावडर आहे ते सुद्धा मी घालून घेत आहे. शतावरी ही आपल्या महिलांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम टॉनिक आहे. ज्या जर नवीन जी आई असते त्यांना जर दुधाचं प्रमाण जर कमी असेल तर तुम्ही शतावरी कल्प जर त्यांना दिला तर बाळासाठी भरपूर असं दूध येतं आणि आईचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं आणि आईचे जे हाड आहेत ते सुद्धा बळकट सुद्धा होतात. बघा अशा पद्धतीची आपली छान अशी प्रोटीन पावडर तयार झालेली आहे. बघा आता हे व्यवस्थित सर्व मिक्स करायचं. काचेच्या एका भरणीमध्ये किंवा एका प्लास्टिकच्या भरणीमध्ये छान तुम्ही स्टोअर करून फ्रीजमध्ये 2 ते 3 महिने आरामशीर ठेवू शकता. बघा आपली ही प्रोटीन पावडर तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे. लहान मुले सुद्धा आणि मोठी सुद्धा दोन्ही हे घेऊ शकतात ही पावडर आपली बनवलेली. त्यानंतर बघा हे 2-2 चम्मच दुधामध्ये घालून याचं छान मिक्सरला जर फिरवून घेतलं तर छान पद्धतीचा एक मस्त मिल्कशेक तयार होतो. त्यामध्ये 2 खजूर सुद्धा तुम्ही घालू शकता. आवडत असतील मुलांना तर त्यामध्ये केळी सुद्धा तुम्ही घालू शकता. बघा अशा पद्धतीची मस्त अशी ही पावडर तयार झालेली आहे. बघा मी व्यवस्थित हे मिक्स करून घेत आहे. त्यानंतर बघा त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये मी आता थोडंसं कोमट दूध केलेलं आहे 1 कप. बघा मिक्सरच्या पॉटमध्ये हे दूध घालून घेत आहे. यामध्ये तुम्ही 2 चम्मच हे प्रोटीन पावडर घालायची. त्यानंतर यामध्ये खजूर किंवा केळी किंवा ॲपल यामध्ये तुम्ही घालू शकता. मस्त असा मिल्कशेक आपला तयार होतो. बघा अशा पद्धतीची तुम्ही जर ड्रायफ्रूटची पावडर बनवून त्यांना खाऊ घातली तर अतिशय उत्तम मस्त टॉनिकचं काम करतं. मुलांचं शारीरिक, मानसिक, बौद्धिक हा संपूर्ण विकास सुद्धा चांगल्या पद्धतीने होतो. बघा अशा पद्धतीने आपला मिल्कशेक तयार झालेला आहे. त्यानंतर प्रोटीन पावडर जर खाण्यास मुलांना नकार दिला यामध्ये थोडंसं तूप गरम करून टाकायचं आणि याचे छान मस्त असे लाडू तयार होतात. मुलांना लाडू सुद्धा देऊ शकता तुम्ही. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.